नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याच्या रॅपिड रिव्हिजन मध्ये डॉक्टर संजय मोहिते सर आपलं सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विशेषतः चॅप्टर 1 जो सायन्स 1 मध्ये ग्रॅव्हिटेशन आहे आणि चॅप्टर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स यामध्ये काही निवडक प्रश्न आणि त्या प्रश्नांची आदर्श उत्तरं कशी असावीत आणि परीक्षेला जाण्यापूर्वी आपली तयारी कशी असावी याविषयी आजचा आपला YouTube व्हिडिओ आहे. चला आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिल्या आपल्या समोर स्क्रीनवर प्रश्न दिसतोय. विशेषतः या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची की प्रश्न हा काळजीपूर्वक आपण वाचला पाहिजे. तर आपण पहिला प्रश्न वाचू. चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इट्स लेटर. त्या प्रश्नाकडे जरा काळजीपूर्वक पहा की आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्याला 4 ऑप्शन आहेत आणि त्यातला फक्त करेक्ट ऑप्शनचं लेटर लिहायचं आहे. तर पाहूया आपण प्रश्न काय आहे आणि उत्तर काय लिहायचं आहे. आपल्या समोर प्रश्न आहे, द आउटर मोस्ट शेल ऑफ हॅलोजन कंटेन डॅश इलेक्ट्रॉन्स. आपल्याला फक्त या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, फिल इन द ब्लँक्स लिहायची नाही आहे. आता तो हॅलोजन आहे. सो आपण चॅप्टर 2 मध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये पाहिलं आहे की जे हॅलोजन असतात ते 17 ग्रुप मध्ये असतात आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जर आपण पाहिलं तर एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. So they have a 7 electron. So correct answer is 7 electron. म्हणजे इथे मला लिहिताना इथे 7 लिहायचं नाही आहे, तर मला फक्त लिहायचं आहे ऑप्शन ए. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. सो द आउटरमोस्ट शेल ऑफ हॅलोजन कंटेन डॅश नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो त्याचा माझा असेल आन्सर ए. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे आपल्याकडे, when a ribbon of magnesium is burned in the air dash is produced. तर आपण ही रिॲक्शन पूर्ण बघूया. मॅग्नेशियम हा आपल्याला कशात केलेला आहे? एअर मध्ये बर्न केलेला आहे. सो व्हेन मॅग्नेशियम बर्न इन द एअर द रिॲक्शन टेक प्लेस अँड MgO इज फॉर्म. हा जो MgO आहे याला आपण म्हणतो मॅग्नेशियम ऑक्साइड. दिस इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही कॉम्बिनेशन रिॲक्शन देखील आहे. मग आता MgO त्याला काय म्हटलं? मॅग्नेशियम ऑक्साइड. सो माझ्या ऑप्शन मध्ये मॅग्नेशियम ऑक्साइड कुठे आहे? तर ऑप्शन सी. म्हणून माझा आन्सर असेल ऑप्शन सी. आता आपण ह्या निवडक प्रश्नानंतर काही दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारलाय, प्रश्न आहे राईट MKS. यालाच आपण कधी कधी SI युनिट असं देखील म्हणतो. सो ज्या वेळेला SI युनिट असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला MKS युनिट असं लिहायचं आहे. प्रश्न विचारलाय आपल्याला राईट द MKS युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आन्सर लिहून दाखवलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने उत्तर लिहिणं आपल्याला गरजेचं आहे. तर आता इथे आपल्याला जो प्रश्न विचारला होता, राईट द SI युनिट ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो त्याचं उत्तर आहे न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻². म्हणजे इथे जे मी लिहिले न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर डॉट kg⁻². सो हे त्याचं अचूक आन्सर आहे. यामध्ये कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जो N लिहिलेला आहे तो कॅपिटल अक्षरात असला पाहिजे. M जो लिहिलेला आहे तो स्मॉल आणि त्याच्या डोक्यावरचे 2 आहेत ते कंपल्सरी आपल्याला स्मॉल अक्षरात लिहायचे आणि kg⁻². तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ऍक्च्युली तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन अशा अर्थाने आहे. सो जर मला असा प्रश्न विचारला असेल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर त्याचा आन्सर न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻² असेल. आणि ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा प्रश्न विचारला असेल तर त्याचा आन्सर माझं फक्त आणि फक्त काय असेल? न्यूटन असेल. तर या 2 प्रश्नांची आपण काळजी घ्यायची आहे की विचारलेलं काय आहे.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स विचारला असेल तर फक्त एन हे उत्तर अपेक्षित आहे. आणि जर आपल्याला SI युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स विचारला असेल तर जो आपण कॅपिटल G या अर्थाने घेतो तर त्याचे युनिट हे आहे. चला तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न विचार आपल्याला डिफाइन डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट ह्याचे डेफिनेशन आपण 9th स्टँडर्डला देखील पाहिलेलं आहे. सो शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहे? शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल टू फायनल पॉइंट. डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन काय आहे? शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल टू फायनल पॉइंट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिस्प्लेसमेंट बद्दल मला एस आणि पुढे एरो इज अ वेक्टर क्वांटिटी. इज अ वेक्टर क्वांटिटी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपल्याला जो इथे समोर प्रश्न दिसतोय तो प्रश्न आहे राईट सायंटिफिक रिझन, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये शास्त्रीय कारणे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण कोणत्याही प्रश्नाचं शास्त्रीय कारण लिहिणार आहोत, स्पेसिफिकली सायन्स 1 मध्ये किंवा सायन्स 2 मध्ये, तर आपले ते उत्तर मुद्देसूद असली पाहिजेत. ते इथे तुम्हाला स्क्रीनवर आपण प्रश्न आणि त्याचं मुद्देसूद उत्तर कमीत कमी शब्दात आणि अचूक कसं लिहिता येईल याबद्दल इथे वर्णन केलेलं आहे. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन चेंज इन अ फ्री फॉल. आता या प्रश्नाचं मला उत्तर लिहिताना मी काय केलं पाहिजे, तर आपण त्या प्रश्नाचे भाग केले पाहिजेत. तर तिथे काय काय भाग होऊ शकतात? तर न्यूटन इक्वेशन हा एक भाग आहे, मोशन चेंज हा एक दुसरा भाग आहे, आणि तिसरा भाग आहे इथे फ्री फॉल. म्हणजे माझ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या 3 मुद्द्यांचा समावेश आला पाहिजे की फ्री फॉल, मोशन चेंज आणि न्यूटन इक्वेशन याचा या आन्सरशी काय संबंध आहे. सो इथे न्यूटनचे इक्वेशन मी पहिल्या पॉइंट मध्ये लिहिले बघा. S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². हा आपला पहिला पॉइंट कव्हर होतो. दॅट इज कॉल्ड न्यूटन्स इक्वेशन. आता फ्री फॉल याचा मुद्दा मी 4 नंबर मध्ये लिहिलाय बघा. सो व्हॉट इज फ्री फॉल? ऑब्जेक्ट फॉल ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड फ्री फॉल. म्हणजे मी हा मुद्दा कव्हर केला, हा मुद्दा कव्हर केला. आता आपल्याला मोशन चेंज हे आपण कसं सांगणार आहोत, याचं स्पष्टीकरण कसं देणार आहोत. सो फ्री फॉल मध्ये आपण ज्या वेळेला सांगतोय की वस्तू एखादी जेव्हा खाली पडते तेव्हा ती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पडते. म्हणजेच A इक्वल टू काय आहे G, आणि इनिशियली त्याची वेलॉसिटी काय आहे 0. आणि ही व्हॅल्यू जर मी या पहिल्या इक्वेशन मध्ये भरली, दॅट इज S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at², ज्यामध्ये मला u इक्वल टू काय दिला आहे 0 मल्टिप्लाय बाय t 1/2 a च्या ठिकाणी g t². तर ही टर्म पूर्ण कॅन्सल होईल आणि माझा फायनल आन्सर असेल S इज इक्वल टू 1/2 gt². अशा पद्धतीने आपण पहिलं जे गिव्ह रिझन आपल्याला विचारलं होतं, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन चेंज इन अ फ्री फॉल, ते 4 मुद्दे आपण लिहिलेले आहेत. शास्त्रीय कारण लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. विशेषतः सायन्स 1 मध्ये जर आपण लिहित असू तर आपल्या उत्तराच्या मुद्द्यांमध्ये इक्वेशन, प्रिन्सिपल या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. हा झाला पहिला नमुन्यादाखल पहिला प्रश्न. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. हा देखील आपल्याकडे असलेला गिव्ह रिझन आहे. आता आपल्या समोर असलेला प्रश्न आहे, या प्रकारचा मला असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यातला हा एकमेव प्रश्न इथे समोर आहे आपल्या, की हिलियम हॅज अ 0 व्हॅलेन्सी. म्हणजे हिलियमची व्हॅलेन्सी 0 असते. आता या ठिकाणी मला काय काय टाकता येईल, तर कोणकोणते मुद्दे आहेत, तर हिलियम हा एक मुद्दा आहे, 0 हा एक मुद्दा आहे, आणि व्हॅलेन्सी म्हणजे 0 व्हॅलेन्सी आणि हिलियमचा काय संबंध आहे हे मला माझ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगता आलं पाहिजे. आणि हे मुद्दे मला माझ्या उत्तरात दिसले पाहिजेत. सो मी पहिला मुद्दा घेतला हिलियम, म्हणून बघा माझ्या पहिल्या प्रश्नाच्या मुद्द्यात आहे हिलियम, आणि सिम्बॉल लिहिले तिकडे
तुम्हाला सिम्बॉल लिहिणं अत्यावश्यक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. केमिस्ट्रीचे आन्सर आपण जेव्हा लिहिणार आहोत त्या केमिस्ट्रीच्या आन्सरमध्ये आपल्याला सिम्बॉल, मॉलिक्युलर फॉर्म्युलाज हे असणं अपेक्षित आहे, जे आपल्याला चांगल्या प्रकारे गुण देऊ शकतात परीक्षेमध्ये. हिलियम ॲटॉमिक नंबर 2. आता याचा ॲटॉमिक नंबर आहे हिलियमचा 2. आता याचा ॲटॉमिक नंबर 2 असल्यामुळे इट्स ड्युप्लेट इज कंप्लीट. त्याचं ड्युप्लेट हे काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. कारण की ज्या वेळेला कोणताही एलिमेंट त्याचं ड्युप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट असते तेव्हा तो केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही. सो हिलियमच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यालाच आपण शब्द प्रयोग केलेला आहे, इट्स ड्युप्लेट इज कंप्लीट. आणि त्याचं ड्युप्लेट कंप्लीट असल्यामुळे इट डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन, हे एवढं पहिलं वाक्य तुम्ही लिहू शकता. किंवा इट नॉट ऍक्सेप्ट और डोनेट इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट किंवा डोनेट होत नाही आणि त्याची व्हॅलेन्सी ही तेवढी कॉन्स्टंट राहते, चेंज होत नाही, म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो, झिरो व्हॅलेन्सी. आणि म्हणून आपण त्याचं एक्सप्लेनेशन असं देऊ शकतो, हिलियम हॅज अ झिरो व्हॅलेन्सी. या 3 मुद्द्याला अनुसरून पहिला मुद्दा आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, दुसरा मुद्दा त्याचा ड्युप्लेट कंप्लीट आहे, आणि तिसरा मुद्दा इट डज नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन. आता मला पुढचा प्रश्न विचारलेला आहे की राईट अ शॉर्ट नोट्स ऑन मेटॅलॉइड. आता हा जो प्रश्न आहे आपल्याला विचारलेला, बऱ्याच वेळेला सायन्समध्ये आपल्याला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मुद्देसूद उत्तर लिहित नाही. आता हा प्रश्न समजा परीक्षेला आला किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला याचं उत्तर लिहायचं असेल तर काय अपेक्षित आहे. समजा आता मला प्रश्न विचारले बघा, राईट अ शॉर्ट नोट. तर शॉर्ट नोट कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराची लिहित असताना सर्वप्रथम ह्या मुद्द्यांचा तुमच्याकडे समावेश असला पाहिजे, जे मी इथे स्क्रीनवर लिहितोय. पहिला आहे त्याचं डेफिनेशन. जर काही फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला अपेक्षित आहे. जर त्याच्यामध्ये काही प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल अपेक्षित आहे. नंबर 4, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक, काही वैशिष्ट्य असतील तर ती अपेक्षित आहेत. आणि नंबर 5, त्याचे काही युजेस असतील तर. सो ह्या मुद्द्याला अनुसरून आपण या शॉर्ट नोट सारख्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. तर आता आदर्श उत्तर म्हणून आपण हा मेटॅलॉइड या प्रश्नाकडे येऊया. समजा मला विचारलेला प्रश्न आहे राईट अ शॉर्ट नोट ऑन मेटॅलॉइड. तर मी बघा पहिला मुद्दा लिहिला इथे डेफिनेशन, जो आपल्या इथल्या पॉइंट मध्ये आहे. So what is a metalloid? A metalloid is an element shows both the properties of metal and non-metal is called metalloid. हा झाला माझा मुद्दा क्रमांक 1. तुम्ही नीट लक्ष दिले तर लक्षात येईल तुमच्या की मुद्दे मी इथे रोमन लेटर मध्ये लिहिलेले आहेत. आता हा झाला माझा पहिला मुद्दा जो डेफिनेशनचा आहे. आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघा मी लिहिले त्याचे कॅरेक्टरिस्टिक. The metalloid element lie along the border on this zigzag line. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल जे आपलं आहे, या मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या ते झिगझॅग लाईनवर असतात. ही त्याची काय झाली आहे, कॅरेक्टरिस्टिक. आणि नंतर तिसरा मुद्दा मी लिहिलाय, दे बिलॉंग टू पी ब्लॉक एलिमेंट्स. हा माझा तिसरा मुद्दा आहे. सो दिस इज ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक. आणि कोणकोणते एलिमेंट्स मेटॅलॉइड त्याचे एक्झाम्पल आपण लिहिले. त्यातले 2 एक्झाम्पल इथे लिहिले बघा मी, बोरॉन अँड सिलिकॉन. आणि तुम्हाला सांगितले की ज्या ज्या वेळेला मी केमिस्ट्रीच्या कोणत्याही प्रश्नाचा उत्तर लिहित असेल तर माझ्या उत्तरामध्ये त्याचं सिम्बॉल किंवा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याची केमिकल रिॲक्शन याला जास्त प्राधान्य आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपल्याला आपल्या समोर जो प्रश्न आहे तो विचारलाय की डिस्टिंग्विश बिटवीन, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो डिफरन्स बिटवीन. आणि आपल्या समोर क्वेश्चन आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, याचा डिफरन्स लिहा, या दोघांचा फरक लिहा. नॉर्मली विद्यार्थी मित्र ज्या वेळेला एखादा फरक लिहितात तेव्हा तो फरक लिहित असताना कोणते मुद्दे अपेक्षित आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तर मी त्या पद्धतीने आपण उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. सो आपल्या आन्सरकडे येऊया. तर मी इथे बघा तुम्हाला 3 मुद्दे केलेले दिसतात. पहिला माझा मुद्दा आहे पॉइंट, दुसरा आहे ऑक्सिडेशन आणि तिसरा आहे रिडक्शन. सो आता मी इथे बघा या पॉइंट मध्ये 3 मुद्दे घेतलेत. मुद्दा क्रमांक 1, इथे घेतलाय मुद्दा क्रमांक 2 आणि या ठिकाणी घेतलाय मुद्दा क्रमांक 3. तर आपण कमीत कमी शब्दात अत्यंत प्रभावीपणे हे कशा पद्धतीने लिहू शकतो. तर आता जर मला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याच्यातला डिस्टिंग्विश बिटवीन लिहायचं आहे तर बघा,
गेन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड अन ऑक्सिडेशन. म्हणजे एवढं मोठं लिहिण्याची काही आपल्याला आवश्यकता नाही, मिनिंग तोच झाला. आणि गेन ऑफ हायड्रोजन इज अ रिडक्शन. हा गेन ऑफ या मुद्द्यावर मी हे दोन मुद्दे क्लिअर केले आहेत. त्यानंतर लॉस ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन अँड द लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा घेतला मी इलेक्ट्रॉन, की ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतो that is called oxidation, and the element where the electron is gained then it is called reduction. So असे तीन मुद्दे आपल्याला या प्रत्येक मुद्द्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून असे हाफ 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 याप्रमाणे मार्क्स असतात. आणि आपल्याला जो प्रश्न 2 गुणांना विचारला आहे का 3 गुणांना विचारला आहे यानुसार आपण त्याचे मुद्दे लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अनेक डिस्टिंग्विश बिटवीनची उत्तरं लिहिता येतील, जी लक्षात ठेवणं सोपं आहे. सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे आपल्या उत्तरामध्ये अचूकता आणि सायन्स कशी परफेक्ट येईल, स्पेलिंगच्या चुका कशा कमी होतील याकडे लक्ष करणं खूप गरजेचं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आपल्या समोर आहे, केपलर 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता बाळांनो, इथे मी ज्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे का इथे क्लिअर कट प्रश्न विचारलाय 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर मी इथे उत्तर लिहिताना बघा फर्स्ट लॉ लिहिलेला आहे. व्हॉट इज फर्स्ट लॉ? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ अ सन ॲट वन ऑफ द फोकाय. तर हा झाला पहिला लॉ, जो आपण टेक्स्ट मधले ॲज इट इज वर्ड घेतलेले आहेत. त्यानंतर सेकंड लॉ विचारला आपल्याला, मग तुम्ही इथे मुद्दा क्रमांक 1 घेऊ शकता, इथे तुम्हाला मुद्दा क्रमांक 2 घेता येईल. So what is the second law? The line joining the planet and the sun sweeps equal area and equal interval of time. हा केवळ मी स्टेटमेंट न लिहिता पुढे बघा फॉर्म्युला पण लिहिलेला आहे. सो तुम्हाला या प्रकारचा प्रश्न जर उत्तर आदर्श लिहायचा असेल तर तुम्हाला हे मुद्दे पण त्याच्यामध्ये कव्हर करणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये टेक्स्ट बरोबर फॉर्म्युला पण आला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपल्या समोर असलेला आता तिसरा नियम आहे, दॅट इज थर्ड लॉ. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun, जे आपण t square directly proportional to r cube आणि पुढे त्याला t square by r cube is equal to k आणि पुढे k is equal to constant हे तर लिहायचं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्याची आकृती पण काढायची आहे. म्हणजे तुम्ही सायन्स 1 च्या प्रश्नाची उत्तरे लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेची आहे, ती म्हणजे आपल्या उत्तरामध्ये डायग्राम, प्रिन्सिपल यासारखे मुद्दे अपेक्षित आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सायन्स 1 मध्ये प्रश्न आदर्श उत्तर कशी असावीत याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि पुढच्या सेशन मध्ये आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये विज्ञान 2 या प्रश्नांची उत्तरं आपण कशी लिहिली पाहिजेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.